ठाणे जिल्ह्याचा मुरबाड हा निसर्गसंपन्न तालुका. याच तालुक्यात मच्छिंद्रगड, गोरखगड आणि सिद्धगड किल्ल्यांची बेलाग रांग आहे. याच किल्ल्याकडे जाताना वाटेतील नारिवलीतील बांगरपाडा या गावी स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना असलेला 300 वर्ष जुना वाडा आहे. तब्बल 52 दरवाजे आणि 84 खिडक्या ही या वाड्याची सर्वात पहिली ओळख. 7-8 पिढ्या पाहिलेल्या 50 कुटुंब एकत्रित नांदलेला हा वाडा दुष्काळातील 24 गावांचा पोशिंदा होता. या वाड्याचे क्षेत्रफळ 1.5 एकर आहे. वाड्याचे मूळ स्वरूप माहीत नसले तरी 1870 सालापासून या वाड्याचे कागदोपत्री उल्लेख सापडतात. या वाड्याची निर्मिती सावकार कान्हू गोविंद बांगर यांनी केली. वाड्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. पश्चिमाभिमुख वाड्याला सूर्यप्रकाश पुरेसा आत येण्याची सोय आहे. वाड्याला 15,000 कौलं वापरली गेली आहेत. दगड, चुना आणि सागवानी लाकडाचा वापर वाड्यासाठी केला असून वाड्याला मोठा दिवाणखाना आहे. भुयारी आहे. चांदणी चौक हा या वाड्याचा प्रेक्षणीय भाग आहे. दरवाजासाठी उंबऱ्याचं लाकूड वापरलंय तर सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी भूमिगत गटार सोय आहे. वाड्यात सध्या काही बांगर कुटुंब राहतात. काही इतर ठिकाणी स्थलांतर झाले आहेत. वाड्यातील काही खोल्या बंद असून वरील मजल्यावर वटवाघूळ आहेत. वाड्यातील लाकडी तुळ्या आपल्याला अचंबित करतात. नवख्या व्यक्तीला वाड्यात फिरणं कठीणच. तळघर आता बंद आहे. तळघराचे रक्षण भुजंग करतो या भावनेनं दर शुक्रवारी तेथे नैवेद्य दाखवला जातो. वाड्याचा मधला चौक आता पूर्णपणे बंद केला आहे. वाड्याच्या दिवाणखान्यात नारिवली गावातील सह्याद्री विद्यालय भरायचे. वाड्याला लहान मोठ्या अशा 40 अधिक खोल्या आहेत. वाड्याला भिंतीमध्येच कपाटे बनवली आहेत. वाड्याच्या मधल्या भागात तुळशी वृंदावन असून तो भाग सध्या दुर्लक्षित आहे. या वाड्याची जनमानसात मोठी प्रतिमा आहे. 1972 सालच्या दुष्काळात या वाड्याचे तत्कालीन सावकार पांडुरंग बांगर यांनी म्हसा ते धसईपर्यंतच्या 24 गावांची जबाबदारी घेतली. तेव्हापासून म्हसा 24 हा शब्द लोकांमध्ये ऐकायला मिळतो. बांगर यांचा विशेष सन्मान त्यावेळी दिल्ली इथं करण्यात आला. वाड्यात अनेक सणवार साजरे झाले. लोकांच्या मोठ्या पंक्ती जेवणाच्या उठत. वाड्यात 3 मंदिरे होती. आता ती वाड्याबाहेर आहेत. त्यातील हनुमान मंदिर वाड्याला लागूनच आहे. या हनुमान मंदिरातच वाड्याचे निर्माते सावकार कान्हू बांगर यांचे शिल्प हनुमान मूर्तीजवळच आहे. वाड्याला चौफेर फेरी मारली असता वाड्याबाहेर विहीर आहे. या वाड्याला पूर्वी तटबंदी असल्याचं सांगतात. वाड्याचा भोवतालचा परिसर मोठा समतल आहे. गावात संपूर्ण बांगर लोक राहतात. पूर्वेकडे मच्छिंद्रगड, गोरखगड व भला मोठा सिद्धगड वाड्यासमोर दिसतात. हा नजारा आपल्या डोळ्यात साठवण्यासारखा आहे. याच भागात वीर हुतात्मा भाई कोतवाल यांना वीरमरण आले. ते समाधीस्थळ ही येथून जवळच आहे. बांगर फार आत्मीयतेने वाडा पर्यटकांना पाहू देतात. त्यामुळे अनेक पत्रकार, इतिहासप्रेमी या वाड्याला भेट देतात. अनेकदा बातम्या व चित्रीकरणात या वाड्याला अनेकांनी नकळत भेट दिली आहे.